ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं सर्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दासबोधासी बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय। आपल्या सगळ्यांच्या अंतस्थ हृदयस्थ आत्मारामाला नमस्कार करते आणि माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी उत्तम लक्षण आपण दासबोध पाहत आहोत. दशक दुसरा समास पहिला. मूर्ख लक्षणांचा आपण मागच्या वेळेला पाहिला. जवळजवळ 74 ओळ्यांमध्ये 180 दुर्गुण समर्थ सांगून गेले आणि शेवटी पुन्हा म्हणतात की माझ्या अल्पबुद्धीने मी जे काही सांगितले मला जे सुचले तेवढेच दुर्गुण मी सांगितले. दुर्गुण अनंत अपार आहेत असं म्हणतात. खरोखरच आज जर का समर्थ असते तर रस्त्यात जाता जाता मोबाईल वापरू नये, गाडीवर बसल्यानंतर मोबाईल चालू ठेवू नये, असे अगणित दुर्गुण त्यांनी सांगितले असते. आता काय त्यागावं हे सांगण्यासाठी, कोणते गुण त्यागावेत हे सांगण्यासाठी त्यांनी मूर्ख लक्षण सांगितलं. आत्मचिंतन होतं एक प्रकारचं ते, की त्याच्यामध्ये आपण मी म्हटलं त्याप्रमाणे आपण स्वतःलाच पाहतो की अरेच्या हे माझ्यात आहे का, मग हे सोडलं पाहिजे. म्हणजे केवळ आपली प्रगती व्हावी ह्या अतिशय शुद्ध हेतूनी समर्थांनी हे मूर्ख लक्षणं सांगितलेली आहेत. आणि आता काय सोडावं म्हटल्यानंतर पुढे काय अंगीकारावं, कोणते गुण घ्यावेत, कोणत्या आत्मसात करावेत. गीतेच्या 16व्या अध्यायात जसं सांगितलेला आहे तो श्लोक, दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं च अभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. अवगुण हे टाकून दिले पाहिजेत आणि उत्तम गुण घेतले पाहिजेत. पण माणसाचा स्वभावच असा आहे, थोडं दार लावून, माणसाचा स्वभाव असा आहे की खरं बोल म्हणण्यापेक्षा हे खोटं बोलू नको हे लवकर समजतं. त्यामुळे प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे जे गुण अगदी आवश्यक आहेत असे गुण समर्थांनी इथे सांगितलेले आहेत. मी तर म्हणते जागोजाग हल्ली ब्युटी पार्लर आहेत, तर हे चित्ताचं ब्युटी पार्लर आहे. पर्सनल डेव्हलपमेंट इथे घडते. या समासामध्ये व्यक्तिमत्व कसं असावं, आपण कोणते गुण अंगीकारले की आपण दुसऱ्यांना हवेहवेसे वाटू. आपल्या गुणांमुळे समाज एकत्र बांधला जाईल, आपल्या गुणांमध्ये मुळे एकोपा निर्माण होईल, चांगले गुण समाजामध्ये उत्तरोत्तर पसरतील. तर हे सगळे गुण त्यांनी सांगितले. सगळ्याचा अर्थ प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही आहे बरं. तर जसा आपण पाहू तसा तो अर्थ निघतो. ब्युटी पार्लर अशासाठी म्हटलं की चित्त एकदा शुद्ध झालं, चित्तातला गाळ सगळा निघून गेला, अवगुण सगळे निघून गेले कि मग आपोआपच चांगल्या गोष्टी ग्रहण केल्या जातात. एकदा तुरटी फिरली की पाण्यातले सगळं नको असलेला कचरा तसा खाली बसतो, मग ते पाणी शुद्ध करणं सोपं होतं. हो, आणलं पाणी आणि ते उकळवत ठेवलं समजा
तर त्या कचऱ्या सकटच उकळवेल ना, त्याच्या सकटच उकळेल. तसं नाही, आधी गाळ खाली बसला पाहिजे, मग तो गाळून टाकून दिला पाहिजे. आता पहिला समाज तो झाला, गाळ टाकून द्यायचं. आता पाणी उकळवायचंय, थंड करायचंय आणि मग प्यायचंय. तसं हे सगळे गुण मुख्य देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी स्थिर व्हावी. देहबुद्धी म्हणजे काय? मी देह आहे, मी म्हणजेच देह, मी म्हणजे दुसरं काही नाहीच आहे. आणि मी आणि माझं सारखं मी आणि माझं जपणं, माझं सुख, माझी मुलं बाळ, माझं सगळं सौख्य, माझं आरोग्य, मी प्रत्येक ठिकाणी मी आणि माझं जपणं म्हणजे देहबुद्धी. आणि ती प्रपंचात मायेत अडकवते, ध्येयापासून दूर नेते आपल्याला. एखादं ध्येय आपल्याला साध्य करायचं असेल तर ह्या मायेमध्ये गुंतून चालत नाही, या विकारांमध्ये गुंतून चालत नाही. आणि म्हणून देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी स्थिर व्हायला हवी. मी आत्मा आहे, हे सगळं विश्व आत्म्यानेच नटलेलं आहे, हे कळण्याकरता नकाराच्या पद्धतीने जे करू नये करू नये करू नये अशा तऱ्हेने ह्या 41-42 मला वाटतं श्लोक आहे, 42 ओव्यांमध्ये सगळे गुण सांगितलेले आहेत. किमान एका ओळीमध्ये 4 जरी गुण म्हटले तरी जवळजवळ 120-140 असे उत्तम गुण कोणते ते सांगितलेले आहेत. अगदी पहिल्याच ओवीत समर्थ म्हणतात, श्रोता भावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करता बाणे खूण सर्वज्ञपणाची. सर्वज्ञपणाची खूण बाणे. सर्वज्ञपण म्हणजे काय? प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे उपयुक्त होईल अशा प्रकारचे गुण आता मी तुम्हाला सांगतो आहे. वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. अगो बाई, आता हे 400 वर्षांपूर्वी लिहिलेलं आहे. आणि आज आपण प्लॅटफॉर्म वरती, ट्रेन मध्ये, एसटी स्टँडला किंवा बाकी सुद्धा ठिकाणी आपण ऐकत असतो, बेवारस वस्तूला हात लावू नये. धोकादायक वस्तू अशी वाटली तर लगेच तातडीने फोन करावा, पण हात लावून उचलू नये. आणि 400 वर्षापूर्वी समर्थांनी सांगून ठेवलं की जे आज सुद्धा ऍप्लिकेबल आहे. काय म्हणतात ते? म्हणजे असं वाट पुसल्या विण जाऊ नये. आता हा एक साधा अर्थ की कुठे जायचं असेल तर निश्चित त्याची वाट कुठे आहे, कशी जाते, कसं पोचायचंय, तिथे जायला गाडी आहे का, रस्ता चांगला आहे का, कुठून रस्ता जातो, बायफर्केशन असेल 2 ठिकाणी तर उजवीकडे जायचं का डावीकडे जायचं, सगळं नीट चौकशी करून घ्यावं. तुम्ही म्हणाल काही गरज नाहीये, गुगल असतो, गुगल मॅप, आणि त्याच्यावरनं जाता येतं. ती गुगल बाई सुद्धा कधी कधी गुंगवते, हा गुगली टाकते. परवाच आम्ही गेलो तो वडगावला आणि तिने सांगितलं एका मोबाईल मध्ये, तिने उजवीकडचा रस्ता सांगितला, एका मोबाईल मध्ये डावीकडचा सांगितला. वाट पुसल्या विण जाऊ नये, पूर्ण चौकशी करावी आणि मगच जावं. फळ ओळखल्या विण खाऊ नये. फळ काय त्याचं आहे, एखादं झाड फळ आलेलं आहे पण ते विषारी आहे, चांगलं आहे, आपल्या आरोग्याला योग्य आहे नाहीये हे पाहावं. शुगर 400-500 आहे आणि कलिंगड खाल्लं, आंबा खाल्लं चालणार आहे का? नाही. फळ ओळखले म्हणजे मी मुळात फळ पाहावं आणि ते योग्य आहे का हे पाहावं, असे 2 अर्थ आहेत. आणि हा वरचा अर्थ झाला. परमार्थाच्या दृष्टीने जर का विचार केला तर वाट पुसल्या विण जाऊ नये. कितीतरी मार्ग आहेत. भोंदोगिरी किती चालते, असं दाखवतात की आम्ही नाथ संप्रदायाचे, आम्ही दत्तगुरूंच्या ह्याचे, पादुका घेऊन भिक्षा मागतात, कुठे काय फेऱ्या मारतात झोपडीच्या भोवती, काय काय करतात. पण नीट चौकशी केल्याशिवाय कोणाला शरण जाऊ नये, कोणाला मदत करू नये, नीट चौकशी करावी. मग ते परमार्थासाठी पण आहे आणि प्रपंचासाठी पण आहे. फळ ओळखल्या विण खाऊ नये. जी मी साधना करणार आहे त्याचं फळ नक्की मला काय मिळणार आहे. आणि खरं सांगायचं तर मुख्य फळ कुठलं,
सगळ्यात उत्तम फळ कुठलं, तर आत्मज्ञान हे सगळ्यात उत्तम फळ आहे. आणि ते जर का मिळवायचं असेल तर मी कोणत्या मार्गाने जावं, वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडीली वस्तू घेऊ नये एकाएकी. किती बारकाव्याने सांगितलेलं आहे हो, खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे वाचता 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 मी नुसती असं लिस्ट लिहून काढली फक्त, तर मला माझंच आश्चर्य वाटलं की बापरे, एवढ्या गोष्टी करू नये. मुळात देहबुद्धी कमी व्हावी आणि आत्मबुद्धी वाढावी, ह्याच्यासाठी समर्थ हे सांगतात आपल्याला. आणि ही आत्मबुद्धी वाढायला हवी असेल तर मुळात आपण कसं वागलं पाहिजे, नीतीचं आचरण केलं पाहिजे. नीतिमत्तेने वागलं की कोणाला बोट ठेवायला जागा राहत नाही. नीतीने वागलं पाहिजे, नीतीचं आचरण, धर्माचं पालन केलं पाहिजे. धारयती इति धर्म, आपल्या हिंदू धर्माबद्दल, आपल्या स्वधर्माबद्दल फार अभिमान असला पाहिजे. आणि त्याच्या अभिमानान, नुसता अभिमान असून नाही चालत, त्याप्रमाणे आपलं वर्तन झालं पाहिजे. ते कसं करावं ते सांगितलंय, धर्माचं पालन आणि त्यात व्यवहाराचं जतन. व्यवहाराला चोख असावं माणसाने, व्यवहारात कसं वागावं, आई वडिलांशी कसं वागावं, मुलांशी कसं वागावं, समाजात कसं वागावं, हे सगळं तसे उत्तम गुण हे सगळे ह्याच्यात सांगितलेले आहेत. आणि असं जर का झालं, नीतीचं आचरण केलं, धर्माचं पालन केलं आणि त्याच व्यवहाराचं जर का जतन केलं, तर प्रापंचिक माणसाची बुद्धी, देहबुद्धी जी आहे ती लवकर आवरली जाते आणि आपोआप हळूहळू हळूहळू उत्तम गुणांच्या साह्याने देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी विकसित होते. मग देहबुद्धीच्या साठी कमी करण्यासाठी काय काय सांगितलेलं आहे, भराभर नुसतं मी सांगते, सोपं आहे करणं. फार वाद घालू नये असं म्हणतात पहिल्यांदा. दुसऱ्या तोड काय बरं, कुठे गेली होती ती, फार वाद घालू नये अशी ओळी आहे कुठे, वाद करू नये, खोटी कपट धरू नये, आता माझं ते करू नये, कुळही नका. हा एक मिनिट, हा दुसरा मी तेवढ्यात बंद केला तर. हा, अतिवाद करू नये, पोटी कपट धरू नये, शोधल्या विण करू नये, कुळहीन कांता. वाद होतो केव्हा, मुळात वाद होतो केव्हा, एक तर आपली मतं दुसऱ्यावरती जर का लादायचीच सवय असेल तर वाद होतो. ज्याला आपल्याला समाजात काम करायचंय, एखाद्या संघटनेचं काम करायचंय किंवा कुटुंबात सुद्धा राहून आपल्याला काही काम करायचंय, तर दुसऱ्यावरती आपली मतं लादणं हे चुकीचं आहे. त्यामुळे वाद होतो. आणखीन कशामुळे वाद होतो, श्रेष्ठ कनिष्ठ, मी मोठा, माझ्यापेक्षा हे कोणाला येतच नाही, अशी ज्याची बुद्धी आहे, श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा जर का भाव मनात सारखा असेल की तो काही नीट काम करत नाही, किती वेळा सांगितलं काही करत नाही, माझं बघा, ही देहबुद्धी आहे. मग दुसऱ्याचं समजूनच घ्यायचं नाही, तेव्हा वाद होतो. किंवा अशांत चित्त असेल, चित्त शांत नसेल, म्हणून मी मगाशी म्हटलं की चित्ताचं हे ब्युटी पार्लर नाही, चित्त उत्तम करण्याचं हे साधन आहे, त्यावेळेला वाद होतो. किंवा आपली अहंकारी वृत्ती जर का असेल तर वाद होतो. या एक वाद होतो, याच्यामध्ये वाद करू नये, याच्यामध्ये हे 4 मुद्दे सांगितलेले आहेत त्यांनी जाता जाता. अतिवाद करू नये, आता वाद करूच नाही असं म्हटलं नाहीये, अतिवाद करू नये, खूप वाद करू नये, आपल्याला काय म्हणायचं ते जाण्याचा प्रयत्न करावा, पण अतिवाद करू नये. आणि म्हणून म्हणतात समर्थ, माझं पान कुठे गेलं, हा, कुळहीन कांता, कुळहीन कांता करू नये. आजकाल तर आपण पाहतो कसं चाललंय ते सगळीकडे, तर चौकशी करायला, लव जिहाद सारखे का गोष्टी होतात, लक्ष नसतं आपल्या मुलांकडे, लक्ष ठेवावं. कुळहीन कांता करू नये ह्या एका वाक्यामध्ये कितीतरी गोष्टी समर्थ सांगून गेले. कुळ बघावं, आचार बघावा, विचार बघावा, त्यांचा संस्कार बघावा, आणि मग मुलगी पाहावी किंवा मुलगा पाहावा, दोन्ही अर्थाने. त्या काळामध्ये फक्त मुली पाहण्याचा विचार असते, त्यामुळे तसं समर्थाने लिहिलंय. पण मुलगा बघताना सुद्धा त्याचं सगळं कुळ मुख्य बघावं, संस्कार बघावेत,
हल्ली नुसता पैसा बघितला जातो, तो बघू नये एवढा मोठा अर्थ त्याच्यात सांगितलेला आहे. फार वाद घालू नये, मनामध्ये कपट धरू नये, राग येऊ नये, आणि आलाच तो पोटात असावा नाही, पोटात नसावा, नुसता ओठावर असावा. एखाद्याबद्दल रागवलो तर तेवढ्या पुरता राग असावा. आपण निळकंठ म्हणतो शंकरांना, महादेवांना आपण निळकंठ म्हणतो. त्यांचा क्रोध हा कंठात असतो म्हणून निळकंठ म्हणतो. रामनामाने दाह शांत झालाय त्यांचा. ज्या वेळेला समुद्र मंथनाच्या वेळेला विष प्यायले तर निळकंठ कंठात बोलण्यापुरता राग असावा, पोटात धरून ठेवू नये. पोटात धरला म्हणजे तो कधीतरी उसळून बाहेर येणारच, तसा राग धरू नये. विचार नीट केल्याशिवाय बोलू नये, विचार करून बोलावं. विवेक शिकवलेला आहे. नीती धर्माच्या मर्यादा पाळाव्या. कोणाची निंदा करू नये, द्वेष करू नये, वाईट संगत धरू नये, बेसुमार रागवू नये, प्रेमाच्या माणसांना दुखवू नये. कारण दुसऱ्याचं मन दुखवणं ही सुद्धा एक प्रकारची हत्या आहे. दुसऱ्याकडून चांगले शिकण्याचा कंटाळा करू नये. समर्थांचा आळस हा मोठा शत्रू आहे. समर्थांना अजात शत्रू म्हणतात, कोणी शत्रूच नाही. माणूस बघितलं की जिंकलाच समजा. अहो, चोरांच्या हातात त्यांनी किल्ल्या दिल्या, त्यांचंही मन जिंकून घेतलं. चोरी करायला आले ते चाफळला आणि म्हणाले तुम्हीच आता ह्या किल्ल्या सांभाळा. काय आहे बघा, केवढं मन परिवर्तन केलं. आळस हा एकच शत्रू होता समर्थांना. आळस अजिबात आवडत नसे त्यांना. दिलेला शब्द विसरू नये. योग्य प्रसंगी बळाचा वापर केल्याशिवाय राहू नये. आता कुठे काहीतरी चाललेलं आहे, कोणातरी मुलीवरती काहीतरी चाललेलं आहे, बोलतायत, शिवीगाळ करतायत, मारामारी करतायत. अशा वेळेला आपल्या अंगात बळ आहे आणि आपण नुसतंच बघत बसलो तर त्या बळाचा उपयोग काय? बळाचा उपयोग केल्याशिवाय राहू नये. पण अति सुद्धा बळाचा वापर करू नये. माझ्या अंगात शक्ती आहे म्हणून ह्याला मार, त्याला मार, त्याला मार, जाताना असं करू नये. किती बारीक बारीक गोष्टी सांगितली तो. आळसाचे सुख मानू नये, कोणाची चुगली करू नये, चुगली करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नये असं समर्थ म्हणतात. देहाला फार सुख आराम देऊ नये, सतत श्रम करावे लागले तरी त्रासून जाऊ नये, कोणाचा उपकार घेऊ नये आणि घेतलाच तर फेडल्याशिवाय राहू नये. कोणाचा उपकार घेऊच नाहीये, तो फेडल्याशिवाय राहू नये, विश्वासघात करू नये, कोणत्याही गोष्टीची फार काळजी करू नये, महत्वाच्या गोष्टी जपून ठेवाव्यात, हेळसांड करू. महत्वाची गोष्ट कोणती आहे? त्यांना म्हणायचे आत्मसुख. ही जपून ठेवावी, प्राप्त करावी आणि ती पुन्हा पुन्हा जपून आपल्या जवळ ठेवावी. त्याची वाच्यता करू नये. आपण साधन किती करतो, आपल्याला काय अनुभव आला, ह्याची उगीच वाच्यता कधी करू नये. हेळसांड करू नये ह्याचा अर्थ तो आहे की त्याची वाच्यता करू नये. अति आहार घेऊ नये, फार झोपू नये. जास्त खूप जेवलं की खूप झोप येते. पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी असं म्हणतात. जेवढं आवश्यक आहे तेवढं घ्यावं. झोप काय, निद्रा काय, आहार काय, जेवढा गरज आहे तेवढाच घ्यावा. जगामध्ये कितीतरी उपाशी माणसं आहेत हो. अनावश्यक आपण जर का खाल्लं तर त्यांना कसं पुरणार? तुम्ही म्हणाले एका माणसाने विचार करून काय उपयोग आहे? अहो, पण असं पाण्याच्या बाबतीत सुद्धा मागे मी म्हटलं होतं एकदा की मी कुणाकडे गेल्यानंतर मी सांगते की एवढाच मला, एवढंच पाणी हवंय, एवढा ग्लास भरून देऊ नका, नाही तर दुसरा रिकामा ग्लास आणा. कारण मी त्या मोठ्या भरलेल्या ग्लास मधलं एवढंच पाणी पिणार, बाकीचं ठेवून देणार आणि ते प्यायचं पाणी फुकट जाणार. आवश्यक असेल तेवढंच खावं. आज सुद्धा लग्नामध्ये किती वाया जातं पाहतो आपण, आणि त्यामुळे गरजेपुरतंच अन्न घ्यावं हे समर्थांनी तेव्हा सांगून ठेवलंय. किती नीती व्यवहार सांगितलाय हो. कोणाचंही नुकसान करू नये, खोटी गेही गोही देऊ नये. गोही म्हणजे साक्ष. म्हणजे मला माहितीये की हा माणूस कसा आहे, तरी पण खोटी साक्ष द्यायची. पदोपदी आपण असं बघतो, त्यांनी पाहिलेलं असतं चक्षु सत्य पण तो मानत नाही, अशी खोटी साक्ष देऊ नये. त्यामुळे नुकसान होतं. वेद, शास्त्र, संत यांना अमान्य मानू नये. प्रसंग पडेल त्याला दुसऱ्याला मदत करायला चुकू नये. जास्तीत जास्त मदत करावी. थोड्याशा अधिक पैसा आला तर उन्मत्त होऊ नये. होतात लोक, थोडासा पैसा जास्ती मिळाला तर पूर्वीची स्थिती विसरून जातात. सदा आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत. आपल्या सेविका भगिनी घरात उत्तम सगळं असून, सगळी उपलब्धता असून सुद्धा प्रचारिका म्हणून जातात.
जातात ना. काय किती म्हणजे परोपकार, सेवा आणि त्याग त्यांच्याकडे असतो. तर ह्या गोष्टी आपण सगळ्या समर्थांनी सांगितल्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. दुसऱ्याला जितकी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी केली पाहिजे. थोड्यासा अधिक पैसा आला तर फुगून जाऊ नये, अंगी नम्रता असावी, भक्ती करायला लाजू नये. तर मला कोणी नाम घ्यायला सांगितलं, भजन म्हणायचं, लाजायचंय का त्याच्यात? भगवंताची गुणगान करायचे, त्याच्यात लाजण्यासारखं काही नाही. पण लाजतात लोक, म्हणत नाहीत भजन. टाळ वाजवायला सांगितलं तर लाज वाटते. लाजू नये, भगवंताची भक्ती मनापासून करावी, निष्काळजीपणा करू नये, आपली वस्तू हरवू नये, जपून ठेवावी. हल्ली वस्तू जागच्या जागी ठेवायची लोकांना सवय असते. जागच्या जागी म्हणजे कसं, आपली आई वडील, आपले लोकांनी, आपल्या पूर्वजांनी सांगितलं की जागच्या जागी म्हणजे कपाटात पुस्तकं असतील तर पुस्तकं कपाटातच गेली पाहिजे, त्या त्या ठिकाणीच वस्तू गेली पाहिजे. आमच्याकडे तर एवढाच असा छोटासा खण होता, त्याच्यात बहिणीची आणि माझी पुस्तकं सगळी असायची. एक पेन ठेवायची जागा ठरलेली असायची, तिथे पेन नाही दिसत वडील विचारते पेन गेलं कुठे, ते दिसत नाहीये. ही वस्तू जागच्या जागी ठेवायची. आणि आता हल्ली लोक वस्तू जागच्या जागी म्हणजे चहा प्यायले की कप तिथे, टॉवेल हातात घेतला की टॉवेल तिथे, अशा वस्तू जागच्या जागी ठेवतात आणि मग निष्काळजीपणामुळे त्या हरवतात. इतका बारकावा समर्थ संबंध भ्रमण केलं ना, लोकांचा स्वभाव त्यांनी जाणला. आणि किती प्रकारचे लोक असतात, काय काय चुका करतात, काय करू नये, स्नान संध्या सोडू नये, गुरुविण राहू नये, प्रपंचापायी परमार्थाकडे दुर्लक्ष करू नये. शेवटी सांगतात, धर्म स्थापनेचे नर ते स्वतः असल्यामुळे ते सांगतात. ह्या गोष्टी थोड्याशा मी लिहून काढल्या आता बाहेरून आल्या आल्या की सगळ्या सांगायला पटकन सुचल्या नाहीत, तर असू देत लिहून काढलेल्या म्हणून त्या. तर करू नये नये असं म्हटल्यामुळे काय करावं हे कळत जातं आपोआपच. 14, 15, 16, 18, 26 या ओव्या जर का बघितल्या तर त्याच्यामध्ये आळसाचा आळस करावा, सुख उपभोगू नका असं सांगितलं नाहीये. गादी आहे तर गादीवर झोपावं ना, जरूर झोपावं. पण ज्या दिवशी आपल्याला गादी मिळणार नाही त्यावेळेला नसेल गादी तरी चालेल अशी आपली मनाची अवस्था असली पाहिजे. सुख दुःख समे कृपा लाभा लाभो जया जयो, अशी अवस्था आपली असली पाहिजे. व्यसन मुक्ती सांगितलेली आहे 25व्या मध्ये, 26व्या मध्ये सांगितलेलं आहे, 25 मध्ये म्हटलेलं आहे. जरा गोंधळ झाला, बाहेरून आत्ताच आले मी. 25वी ओवी आहे, धूम्रपान घेऊ नये. आता आणखीन कितीतरी त्याच्यात प्रगती आहे. धूम्रपान घेऊ नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये, बहुचकासी करू नये, मैत्री कदा, कुणाशी मैत्री करावी, कशी करावी. आणि पुढे 26व्या श्लोकामध्ये ओळीमध्ये काय सांगितलेलं आहे, 26 मध्ये म्हटलंय, कामे विण राहू नये, नीच उत्तर राहू नये, असू दे अन्न सेवू नये, वडिलांचेही. बघा, काम करत राहावं. काम केल्यामुळे आपण झिजत नाही, उलट जास्तीत जास्त आपली प्रगती होते. आळसाला थारा देऊ नये, यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे, प्रयत्न वाळूचे कण रगिरता तेलही गळे, असे आपण ऐकलेले आहे. तर हे प्रयत्नाविण राहू नये, वाईट संगती धरू नये. बहुचकासी जो असा वाचाळ आहे, बोलतो, शिव्या शाप देतो, त्याच्याशी बोलू नये. शिवी कधी असू नये तोंडात. सगळ्या नीतीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. म्हणून म्हटलं मगाशी एका वाक्यात, पर्सनल डेव्हलपमेंटचा हा सगळा समास आहे. आता हल्ली वेगळ्या ठिकाणी वर्ग निघालेले आहेत पर्सनल डेव्हलपमेंट करायचे, ते पैसे घेतात. ते हा समास वाचावा वारंवार, तरुण मुलांना वाचायला द्यावा, त्यांना उद्युक्त करावं की अशा तऱ्हेने नीतीचं वर्तन करावं, अशा तऱ्हेने व्यवहार सांभाळावा, अशा तऱ्हेने वागण्याचा प्रयत्न करावा. आणि म्हणून समर्थ म्हणतात, प्रेम, सहनशीलता, आर्जव, क्षमा ह्या गोष्टी अंगीकाराव्यात, या प्रयत्नपूर्वक अंगीकाराव्या लागतात. दुसऱ्याला मदत करायची हा स्वभाव व्हावा लागतो, आणि स्वभाव होण्यासाठी आधी त्याच्यासाठी करावं लागतं. स्वभाव याचा अर्थ सहज होतो जाईल, तो भावच बनतो. पण त्याच्या आधी कधीतरी 10-12 वेळा दुसऱ्यांना मदत करायची सवय लागली पाहिजे ना, तेव्हा तो स्वभाव होईल. आर्जव असावा. कोणी चुकलं असेल आणि त्यांनी जर का क्षमा मागितली तर आपण ताठरपणा धरू नये, आपण त्यांना क्षमा करावी. इतके उत्तम उत्तम गुण त्याच्यात सांगितले. मर्यादेविना असू नये, मर्यादा पाळायला हवी. मर्यादेने राहिलं तर आपोआपच कुटुंब, समाज
हा प्रगतीकडे जातो, उन्नत होतो. आणि मर्यादा सुटली वागण्यातली, बोलण्यातली, ते काय होतं ते आपण हल्ली बघतो आहोत. सगळ्या सूचना ज्या आहेत ह्याच्यात दिलेल्या, त्या सगळ्या सूचना ह्या विवेक वाढवणाऱ्या आहेत. तारतम्य ज्याला आपण म्हणतो, विवेकाने वागावं माणसाने. आणि हे सगळे उत्तम गुण, हे सगळे उत्तम गुण हे कशासाठी सांगितलेत? देहबुद्धी कमी करण्यासाठी. मी आणि माझं कमी होत नाही. अहंकार इतका असतो की दुसऱ्याचं श्रवण करायची सुद्धा, सगळ्याचं कोणी सांगत असं ऐकून सुद्धा घेत नाही. तो कोणी काही बोलायला लागलं, हो माहितीये माहितीये, तर नका सांगू. श्रवण करण्याची क्षमता वाढायला पाहिजे. आणि ती हळूहळू वाढली की मग चांगलं काय त्यानुसार करता येईल. आता पुढच्या ह्याच्यात सांगता येते की असं विवेकाने समयी यावा चुकवू नये म्हणजे काय? समयी यावा, एक मिनिट, कितवा? 31वी. एक मिनिट बघते. हो बघते. ते कळलं नाही त्याचा अर्थ. समयी यावा म्हणजे काय? 31वी ना? हा, समयी यावा चुको नये. समय म्हणजे प्रसंग पडला, एखादा प्रसंग, बाका प्रसंग. समय म्हणजे समय असा आला, बाका प्रसंग आला, तर त्यावेळेला आपण चुकू नये, धैर्य धरावं, धारिष्ट्याने आपण वागावं, त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करावा, असं म्हणायचंय. समयी यावा चुकू नये, सत्वगुण सांडू नये, वैरी असं दंडू नये शरण आली. तोच आता मी मुद्दा सांगत होते की शरण जर का आला एखादा, खूप चुकला एखादा माणूस, पण त्याला पश्चाताप होतो. हो, अहो वाल्या कोळी सारख्या माणसाला नारदांनी क्षमा केली. तर एखादा चुकला, आता घरात कधीतरी कोणतरी चुकतं, समाजात कोणतरी चुकतं, ते धरून ठेवायचं का? नाही. हा पण प्रसंगच आहे एक प्रकारचा, हा बाका प्रसंगच आहे की दुसरा चुकला आणि तो मनापासून जर का म्हणतोय की नाही माझं खरंच चुकलं, परत असं होणार नाही, तर आपण ते सोडून द्यायला हवं, त्याला सुधारण्याची संधी द्यायला हवी. म्हणून समयी यावा चुकू नये, सत्वगुण सांडू नये, सत्वगुणाने वागावं, दुसऱ्याला मदत करावी, त्याला संधी द्यावी, असं म्हणायचंय. तर हे सगळे ज्या सूचना आहेत दिलेल्या, असं वागू नये, असं वागू नये, नये नये म्हणताना आपोआप आपल्यामध्ये बदल उघडत जातो. हा समर्थांचा म्हणजे काय म्हणू आपण, मनोरचना लोकांची काय ती समजून घेतली त्यांनी, आणि म्हणून तसं म्हटलंय. आणि शेवटी 41 मध्ये तर ते म्हणतात, कुठे गेलं बरं, हा, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. आपण असं जर का वागत गेलो, मूर्ख लक्षणं त्यागली, आणि जर का आपण सत्कीर्ती वाढवत गेलो, आपली कीर्ती जर का वाढायची असेल, तर सगळे उत्तम गुण आपण आत्मसात करायला हवे, जे जे दिलेले आहेत ते. विवेके दृढ धरावी, विवेक जागृत ठेवावा आपला. मागच्या वेळेला मी विवेकचा अर्थ सांगितला होता, विचार, वेळ, कर्तव्य. कोणत्या वेळेला कोणता कर्तव्य करायचं ह्याचा विचार आपला पक्का असला पाहिजे, त्याप्रमाणे आपली कृती झाली पाहिजे. विवेक, विचार, वेळ, कर्तव्य. आणि म्हणून नित्यानित्य विवेक, सत्य काय आहे त्या सत्याची वाट, म्हणजे पहिलं मगाशी जे आपण पाहिलं ना सुरुवातीला, वाट पुसल्याविण जाऊ नये, फळं ओळखल्याविण खाऊ नये, हे जे सांगितलंय, पडली वस्तू उचलू नये, काय कुठेही आपली काय बघितलं, कोणाच्या तरी मागे गेले, काही विचार केला नाही, काही नाही, आणि लागले मागे, आणि फळ ओळखल्याविण खाल्लं, म्हणजे साधना न समजता केली, हाही अर्थ आहे. तर ह्याचं उत्तर इथे दिलेलं आहे, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. दुसऱ्या वेळी जे म्हटलंय ते इथे 41व्या वेळेस सांगितलंय की सत्याची वाट धरावी, सत्य, शाश्वत, योग्य असं जे आहे त्याची वाट आपण धरावी. आपण समितीमध्ये सत्याचीच वाट धरलेली आहे, राष्ट्रकार्य आपण करतोय, ही सत्याचीच वाट आहे. देशासाठी अभिमान बाळगणं, त्याप्रमाणे त्याचा गर्व, त्याचा अभिमान, त्याचा स्वाभिमान, त्याचा उत्कर्ष, ह्याच्यासाठी कार्य करणं, ही सत्याचीच वाट आहे. आणि समर्थांना पण अपेक्षित हीच आहे की देश कार्यातून देव कार्य घडावं. मी, मग देश, आणि मग देव. त्या मी आणि देव ह्याच्यामध्ये देश लागतो, आणि देश कार्यातूनच देव कार्य होतं. कारण आपलं समितीचं कार्य हे आपण ईश्वरी कार्य म्हणतो. ही सत्याची वाट धरावी, आणि सत्याची वाट धरली की आपोआपच सत्कीर्ती वाढेलच,
मरावे परी कीर्ती रूपे उरावे असं म्हटलेलं आहे समर्थांनी. नेघता हे उत्तम गुण, ते मनुष्य अवलक्षण. समजलंय मला की असं सगळे हे उत्तम गुण मी आत्मसात करायचे, मूर्ख लक्षणं सोडायचे, हे मला समजलंय. पण तरीही ते मनुष्य अवलक्षण, ऐकतायाचे लक्षण, जो घेत नाही, नेघता म्हणजे जो घेत नाही हे उत्तम गुण, माहिती असून सुद्धा, उपलब्ध असून सुद्धा जे हे करत नाही ते मनुष्य अवलक्षण. असा तो जो मनुष्य आहे, जो असे अंगीकारत नाही, त्याला काय भोगावं लागतं? कुविद्या लक्षण. पुढच्या समासामध्ये मी ते आता सांगतो की ती असं असून, जो समजत असून जो नराचा नारायण होऊ शकतो, पण जो होत नाही, त्यासाठी प्रयत्न करत नाही, तो काय भोगतो? कुविद्या भोगतो. आता मूर्ख लक्षण सांगून झाल्यानंतर सुद्धा समर्थांना कुविद्या लक्षण सांगावीशी वाटतात. पुढच्या मंगळवारी ती आपण पाहूया. वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.